ए भाई. एनिवेज, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. रेडी झालेली आहे ऑन माय वे टू गिरगाव. कशी दिसते? गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, सुप्रभात. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला This is how I wake up, literally. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. मला ऑलरेडी लेट झालेलं आहे. मी आजचा डे असा प्लॅन केलेला की मी सकाळी 5:30ला उठेल, जिमला जाईल, येईल, आंघोळ करेल, तयार होईल, कारण की मला गिरगावला जायचं आहे. मी आणि माझ्या मैत्रिणी आणि माझा भाऊ आम्ही जाणार आहे. बट आता ऑलरेडी मला बरंच लेट झालेलं आहे. 8 वाजलेले आहेत आणि आम्ही 10 वाजता निघणार होतो. आपल्याकडे अजून 2 तास आहेत, सो वी कॅन स्टील मॅनेज. बट साडी घालायची म्हणजे थोडं डिफिकल्ट होतं आणि मला मेकअप व्हिडिओ सुद्धा हा शूट करायचा आहे. सो लेट्स सी हाव इट गोज. बडबड न करता मी तसं ना, आता लेट झालाय तर आता अजून कितीच लेट होणार असं झालंय माझं आणि मी अजून अशी झाली आहे. बट नो, आय एम गोइंग टू गेट रेडी नाउ. परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी साडी घातल्यावर परत विश करणारच आहे, पण तरी पण परत एकदा. नवीन वर्षात माझं हे रेझोल्यूशन आहे. बाहेर खूप आवाज येतो यार, म्हणून माझ्या व्हिडिओज कधी बनत नाहीत आणि कम्प्लीट नाही होत. बट नवीन वर्षात माझं हे रेझोल्यूशन आहे की मला यूट्यूब व्हिडिओज बनवायचे आहेत, नो मॅटर व्हॉट. मी कधी पण आंघोळीला जायच्या आधी माझी केस डिटँगल करून जाते, म्हणजे ते आल्यावर मला स्ट्रेस नाही होत. ते राहिलं अरे हे पण राहिलं असं नाही होत. सो येस, आम्ही गिरगावला जाणार आहे. लास्ट इयर पण आम्ही गिरगावला गेलो. माझ्यासोबत जायला कोण नव्हतं, मग माझ्या पप्पांना आणि भावाला घेऊन गेलेले. बट यावेळी माझी मैत्रीण सुद्धा येते. लास्ट टाइम तिला काम होतं, सो शी कुडंट मेक इट, बट दिस इयर शी इज गोइंग टू कम विथ मी. मला खूप जास्त आवडतो. माय गॉड, सो मेनी पीपल ड्रेस्ड अप इन मराठी अटायर. वाईबच वेगळी आणि माझा हेअरफॉल बऱ्यापैकी कमी झाला आहे. आय एम सो हॅपी. आता माझी केस अशी गळत होती बिकॉज अगेन सीझन चेंज झाला आणि मी खूप स्ट्रेस पण घेतलेला अबाउट माझे व्हिडिओज नाही बनत आहेत. आय वॉज लिटल डिप्रेस्ड. बट नवीन वर्ष, नवीन आशा, लेट्स जस्ट स्टार्ट इट अगेन. ओके, म्हणजे मी खूप जास्तच डिप्रेस झालेली बाबा, की काहीच कसं होत नाहीये माझ्यासोबत. बट देन आय गेस माझ्या डोक्यातच होतं ते, आणि मी ऑलरेडी खूप आळशी आहे. तर मला असं वाटतं की मी फक्त कारणं देत होती. देयर वॉज नथिंग डिप्रेसिंग इन माय लाईफ. फक्त मी सर्वी मला जास्तच आय गॉट रिअली इनसिक्युअर्ड अबाउट माय वेट, बिकॉज एवढं कधी मी आयुष्यात बघितलंच नव्हतं. आय वॉज व्हेरी लीन गर्ल. आणि अचानक आफ्टर कोरोना हॅपन, जे ते वाढायला लागलंय तर कमी व्हायचं नावच घेत नाहीये. पण आय एम गोइंग टू बी लिटिल, काय बोलतात ते, आय एम गोइंग टू बी लिटिल केअरफुल अबाउट व्हॉट आय ईट, बिकॉज त्या ह्याच्यात मी स्ट्रेस ईटिंग करायला लागलेले आणि त्याने अजून वाढत होतं. सो बेटर चॉईसेस नाव इन लाईफ जनरली, जेवणाच्या खाण्याच्या बाबतीतच नाही. समोर माझा मिरर आहे, सो
दाखवूया आणि पसारा पण म्हणून मी दाखवणार नाही तुम्हाला आज समोरचा मिरर. लाईफ इज गुड. माझ्या लाईफमध्ये जनरली कधी असा स्ट्रेस नव्हताच. मी चुकाच घेत होते आत्तापर्यंत, पण मी आता थोडं चिलिंग व्हायचं ठरवलं आयुष्यात. जो होता है होने दो. स्किन इज स्किनिंग. लाईफ इज गुड. मेकअप पण चांगला होऊ दे माझा होपफुली. नाहीतर जनरली मला कुठे जायचं नसतं तेव्हा माझा मेकअप इतका सुंदर टर्नआउट होतो, एकदम परफेक्ट. आणि जेव्हा मला कुठे जायचं आहे, कोणाचं लग्न असो किंवा काय स्पेशल ओकेशन असो, तर अजिबात नाही. बट आय जस्ट होप एव्हरीथिंग टर्न्स आउट रिअली गुड इन माय लाईफ आफ्टर दिस. मॅनिफेस्टिंग अ गुड शांतता भरी लाईफ. हेअर इज हेअरिंग, स्किन इज स्किनिंग. मेकअप पण मेकअपिंग होऊ दे म्हणजे झालं. बाय द वे दिस इज अ टिप. जर तुमची केस जनरली खूप फ्लॅट असतील, माझी नाही आहेत, आय हॅव अ बेबी हेअर टाईप, पण जर तुमची केस जनरली फ्लॅट असतील ना, तर अंघोळ करायच्या आधी किंवा झोपायच्या आधी, मी युजली झोपायच्या आधीच म्हणते, बट मी व्हिडिओ एडिटिंग करत राहिले आणि मी कधी झोपले मला कळलंच नाही. सो जर तुमची केस जनरली खूप फ्लॅट असतील ना, तर रात्री झोपायच्या आधी केसांना वेणी बांधा आणि त्या वेणीचा आंबेडा करा. आय शो यू कसं. वेणी बांधा, टाईट वेणी बांधा, नॉट द लूज वन. दिस इज समथिंग दॅट आय डू आणि हे मी कॉलेजपासून करत आली आहे. शेवटपर्यंत वेणी बांधा अँड देन मी कॉलेजमध्ये असताना पण हेच करत होती. लोकांना वाटायचं अरे बाबा ही काय काय करून येते सकाळी, केस बरोबर, थोबाड बरोबर. बट नो, इट्स जस्ट द लिटल थिंग्स जे तुम्ही आधी करता दॅट मॅटर्स. आणि त्याचा आंबेडा बांधा, असं डबल कर्ल्स होऊन जातात. मी तुम्हाला दाखवेल मेकअप झाल्यानंतर की कसं वाटतं. सो माय हेअर्स आर प्रॉबेबली डन राईट नाव. आता मी आंघोळीला जाणार आहे आणि नंतर मी जे पण मेकअप करेल तो मी शूट करेलच आणि मी तुम्हाला दाखवेल. तर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर दिस इज युअर साईन. जर तुमची पण लाईफ मला गळली असं वाटतंय तर असं काहीच नसतं. जस्ट इन युअर हेड. जस्ट गेट अप अँड डू युअर थिंग्स सो दॅट यू कॅन फील लिटल बेटर. आणि ते थोडं जर बेटर वाटायला लागलं की पुढचंही बेटर होत जातं. सो दिस इज युअर साईन टू गेट अप अँड डू युअर थिंग्स. आणि गणलेलं फक्त डोक्यात असतं. जनरली इतकं कोणाला कोणाचं पडलं पण नाही आहे जितकं तुम्हाला वाटतंय की लोकांना तुमचं पडलं आहे. सो या, जर वजन वाढलंय तर उठा, असं मी स्वतःलाही सांगते कितीतरी वर्ष झाली. बट नो, मी ठरवलं आहे की आजपासून मी आय एम गोइंग टू डू बेटर. होपफुली मी आज येऊन जिमला पण जाईल. मला माहिती होतं मी नाही जाणार बिकॉज मी खूप दमणार आणि येऊन झोपणार. बट आय विल स्टील ट्राय अँड मॅनेज टू गो टू जिम टुडे. बट नाही झालं तरी ठीक आहे, मी ब्लेम करत राहणार नाही आहे स्वतःला. डॅम, हेज आर डन. आता मी आंघोळ करून येते आणि देन आय विल शो यू व्हॉट आय एम गोइंग टू वेअर अँड एव्हरीथिंग. माझ्याकडे एवढ्या साऱ्या कॉफीज आहेत, बट आय डोंट नो देयर समथिंग अबाउट दिस पर्टिक्युलर कॉफी दॅट हिट्स डिफरंट टू मी. म्हणजे किती माझ्याकडे बऱ्याच महागड्या कॉफीज सुद्धा आहेत, बट मजाच नाही येत मला जोपर्यंत मी ही कॉफी नाही पीत. माझं फ्रॉथ येण्यासाठी जुगाड करत राहते लाईफमध्ये. माझ्याकडे एक माहिती नसेल तर करा, खरंच कॉफी थोडी क्रीमी होते. आय स्वेअर टू गॉड इट टेस्ट बेटर देन व्हॉट इट टेस्ट युजली. डिड यू सी दिस? आम्ही दोघं, मी आणि माझा भाऊ इतके आळशी. माझे मम्मी पप्पा सकाळी 6 वाजता उठले, रेडी झाले, नाश्ता केला. नाश्ता नसते, नाश्ता केला आहे. मी इतकी चिल बसले बिकॉज माझं ऑलरेडी काम झालेलं आहे. मी माझा आउटफिट डिसाईड केलेलं आहे रात्रीच. ॲक्च्युली डिसाईड नाही, मी 2 ऑप्शन ठेवले आहेत, बट लेट्स सी. अँड मी बाकी सगळं ज्वेलरी, माझा मेकअप वगैरे कालच सगळं काढून ठेवलं आहे, क्लीन करून ठेवलं आहे.
समर चिल की माझं होईल वेळेत, बट जनरली नाही होत आणि मला लेट होतं, बट नाही होणार आज. आणि कॉफीशिवाय मला जमणारच नाही काय करायला. नाईस डिसेंट माणूस बनायला मला लागते कॉफी. आणि मला जनरली इथेच बसून कॉफी प्यायला आवडते. एवढंच माझं इंटरॅक्शन आहे बाहेरच्या दुनियेशी युज्युअल डेजवर. बाकी सर्व दिवस माझा आतमध्ये जातो आणि जेव्हा मी जिमला जाते तितकंच. आता माझं बाहेर पडणं जनरली होत नाही सो जनरली काय, बट अगेन यावर्षी मी आय एम गोइंग टू ट्राय अँड प्लॅन अँड गो आउट अँड हॅव सम फन इन माय लाईफ. बिकॉज मी खूप रेस्ट्रिक्ट करून ठेवलं आहे स्वतःला. आत्तापर्यंत आय फील कुठे जात नव्हती इतकी वर्ष, फिरत नव्हती. आय वॉज नॉट हँगिंग आउट विथ माय फ्रेंड्स. राहिलेच नाहीत म्हणा जास्त, बट तरी पण जास्त लाईफमध्ये टेन्शन घेतलं की लाईफ थोडं डिफिकल्ट होऊन जातं. बट मज्जानी लाईफ असते जनरली. मी लाईफमध्ये जनरली खूप स्लो झाले होते. लाईक माझं की पॉईंट हे होतं की आय वॉज एक्स्ट्रीमली कन्सिस्टंट इन माय लाईफ अबाउट एव्हरीथिंग अँड देन लाईफ हॅपेंड. नो नॉट रिली. मी खूप आळशी झाले. हाच मी टर्म देऊ शकते. डिप्रेस तर नव्हते मी, बाकीची मजा तर करत होते, खात होते, फिरत होते. बट काम आलं की मला कंटाळा यायचा आणि मी त्याला ते डिप्रेशनचं नाव दिलेलं. बट नॉट एनी मोर. ऑलरेडी मला बेटर वाटतंय फक्त बोलून की मी आता आळशी नाही होणार आहे. इज दॅट समथिंग विच वॉज मिसिंग. लाईफ इज गुड. आणि माझा भाऊ आळशी उठत नाही. ए राज उठ ना, अंथरुण काढ, मला तिथे रिंग लाईट ठेवायची आहे. उठतच नाहीये यार हा पोरगा. मला मंदिरात जायचं आहे आणि मला मठात पण जायचं आहे. बट मी गिरगाववरून येताना जाणार आहे मठात, नाहीतर खरंच खूप लेट होईल आणि माझ्यामुळे तिकडे माणसं येऊन थांबतील, विच आय डोंट वॉन्ट. दॅट इज द ओनली रिझन. माझे मम्मी पप्पा आता तयार होऊन गेले, पण आम्हाला उठवत होते. ऑब्विसली आम्ही उठलो नाही, आम्ही आळशी झालेलो. बट उद्यापासून 6:30 बेबी. गेटिंग अप at 6:30, जिम at 7. होपफुली नो आय एम गोइंग टू. चला बाय बाय बाय. माझं होत आलं. बाय. मॉइश्चरायझर, सर्वात आधी मॉइश्चरायझर. अरे एकदम गुलाबो. तू गुलाबी मॅक्सी कर, साडी नको करूस. राज आपण दोघं रील बनवूया. मी नेहमी जर घरी बसत असेल तर माझा मेकअप इतका छान होतो, पण जर मला कुठे बाहेर जायचं असेल तर मौत आ जाती है मेरे मेकअप को. प्लीज आज चांगला होऊ दे. सनस्क्रीन, बिकॉज मी बाहेर भटकणार आहे. ही थोडी सनस्क्रीन आहे. 3 फिंगर्स तरी यूज करायचे असतात. हे तू चल. तू कॉफी बनव ना छोटू. सनस्क्रीन लावल्यावर लगेच मेकअप करायचं नाही, 10 मिनिटं थांबायचं. पण मी नाही थांबणार आहे, मला उशीर होतोय. नंतर मी यूज करणार आहे एल्फचं हेलो ग्लो लिक्विड फिल्टर, जे मी तोडलेलं आहे. वा वा वा. आज मी हे थोडं जास्त लावणार आहे. नेहमी मी हे खूप कमी लावते, बट आज अति. मला हा एल्फचा हेलो ग्लो फिल्टर हा मेकअपच्या आधी लावायला खूप आवडतो. खूप सटल शाईन ग्लो देतो फ्रॉम विदिन. नेक्स्ट मी मार्सचा लुमी बेस यूज करणार आहे विथ माय फाउंडेशन. आय एम युझिंग फाउंडेशन फ्रॉम लॅक्मे. खूप अफोर्डेबल प्रॉडक्ट आहे हा. तुम्ही आय कॅन हायली रेकमेंड दिस टू यू. मी फाउंडेशन ब्लेंड करायच्या आधी फेसवर मॅक फिक्सिंग स्प्रे केला आहे, ज्याने की बेस माझा खूप हायड्रेटेड राहील फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम. नेक्स्ट आय एम युझिंग LA गर्लचा कन्सिलर इन लाईट बेज, आणि त्यानंतर मी स्विस ब्युटीचा कन्सिलर यूज करते इन शेड 03. ब्लेंड करून घेणार आहे विथ हेल्प ऑफ माय ब्युटी ब्लेंडर. ब्युटी ब्लेंडर पॅक कॉस्मेटिक्स या ब्रँडचा आहे. नेक्स्ट टाइम कॉन्टोरिंग माय फेस युझिंग डार्कर शेड ऑफ कन्सिलर. नेक्स्ट मी लिप अँड चिक टिंट यूज करते. हा शेड आहे स्ट्रॉबेरी.
नेक्स्ट मी माझा अंडर आय सेट करणार आहे आणि टी झोन विथ हेल्प ऑफ अ कॉम्पॅक्ट आणि नंतर मी मॅक्स फिक्सिंग स्प्रे करून पूर्ण माझा मेकअप सेट करणार आहे. दिस इज माय स्मॉल ब्रेकफास्ट ब्रेक बिकॉज मी सकाळी उठल्यापासून फक्त कॉफी पियाली आणि मी काहीच खाल्लं नव्हतं. सो इट इज मस्ट नीडेड फॉर मी ऑरल्स मी चक्कर येऊन पडेल एवढ्या उन्हात. मी मॉर्फीचा जेम्स चार्ल्सवाला पॅलेट यूज करते फॉर माय आय शॅडो. मी सगळे डिटेल्स स्क्रीनवर मेन्शन करेल सो डोंट वरी. मी माझे आईज एकदम जास्त बोल्ड नाही करणार आहे. आय एम गोइंग टू कीप इट रिअली सिम्पल. थोडंसं शिमर, that's it, because it's Gudi Padwa, so I have to do little shimmer, that's it, because I have to keep my lips a little bolder than usual. This makeup step is literally my favorite step because मला माझे eyebrows नेहमी on point लागतात आणि तुम्हाला product details description मध्ये भेटतील. Then I'm using Sugarचा blush. Again, the shade, name and everything will be in the description, so don't forget to check that out. Next मी use करते kajal. This is from Nykaa. It's their Black Magic Kohl pencil. I'm using it as my kajal and my eyeliner. And next I'm doing my eyelashes with Maybelline. It's their new launch. And for the last time I am using MAC setting spray to set my makeup. And हा तो annoying हात माझ्या भावाचा होता. अँड फायनली माय लिपस्टिक. मी 2 वेगळे लिपस्टिक शेड्स यूज केले आहेत. डिस्क्रिप्शन्समध्ये सगळं मेन्शन आहे. अँड फायनली दिस इज माय गुढी पाडवाज मेकअप लुक. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी गुढीपाडव्याचे फोटो ऑलरेडी इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही करत आहे तर प्लीज जाऊन करा. आणि ही माझ्या मम्मीची पैठणी साडी आहे. दिस इज नॉट प्युअर पैठणी, ही सेमी पैठणी आहे. खूप लोकांनी मला लिंक विचारली बट ही तिने आणली आहे. आय हॅव नो आयडिया तिने कुठून आणली आहे. अँड लास्ट स्टेप होता माझं की आय एम युझिंग माय फेवरेट परफ्यूम. खूप एक्सपेन्सिव्ह आहे हा. दिस वन इज फ्रॉम YSL. इट्स देअर YSL लिब. इंटेन्स वर्जन नाही आहे हा ओरिजिनल वर्जन आहे. बट दिस इज माय फेवरेट डे टाईम परफ्यूम. आय जस्ट लव्ह इट. ऑन माय वे टू गिरगाव. सक्सेसफुली मेकअप झालेला आहे. एकदा फ्लॉप झाला, परत केला मी. माझा मेकअप पील व्हायला लागला, माहिती आहे, पील होतं माझा. नॉट एव्हरी प्रॉडक्ट सूट्स मी बट या छाबा. किती घाण वाटतंय असं बोला त्याला. आज मराठी बोलूया आपण. कोणी कमेंट केली की आम्हाला कळत नाही तरी आय डोंट केअर. इथे बघ आणि बोल. मेहरबानी नाही करत आहेस. हॅलो. अरे बोल. नाही, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा यायच्या काहीतरी बोल. ए बोल, पकड. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा नाही, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कसा दिसतंय घाणेरडं अशी. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी जरा शेअर केलं कारण माझा शूट होता. काय करत होता जरा होता. सो आम्ही आता चाललोय गिरगावला आणि मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. हा जरी लास्ट पार्ट असला तरी पण मी पोस्ट करणार आहे. आय डोंट केअर. नेहमी मी व्हिडिओज बनवायला ट्राय करते आणि ते अर्धे शूट होतात आणि अर्ध्यामध्ये मी विसरते की मी व्लॉग बनवते आणि मग राहून जातं. आणि मी हा पोस्ट करणार आहे. सो या. आणि मी कशी दिसते हे पण सांगा. आय नो मी छान दिसते बट या बचाव.
पुढे ये, ऊन येत आहे. त्यांना बोलाव. हे या ना, हे पोरी. हॅलो बोला. खरंच बोला. मी ब्लॉग मध्ये नाही. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. वा वा, आवाज आला. जरा जोरात बोल ना. सगळ्यांना ऐकायचं नाही, हे सगळ्यांच्या आवाजामध्ये जावं लागलं. नाही बस झालं. एकदा बोल. काय गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओके बरं, चल ना. माझ्या व्लॉग मध्येच हॅलो बोल. आणि गिरगाव नंतर आम्ही तिकडून बाबुलनाथ मंदिरामध्ये गेलेलो बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि एक्झॅक्टली त्याच्या समोर सोमा आहे. इट इज अ गुजराती राजस्थानी फूड रेस्टॉरंट. तिथे आम्ही गेलेलो जेवायला. बाबू भूक लागली आता आपल्याला. भाऊ ते म्हणून ते एकदम तोंड धुवायचं आहे. काय आलेलो फक्त मग खाना खाऊन जाईल. हो, त्याच्यातनंच फिरायला मजा काय येते. खतम खलास. टाटा बाय बाय. फोटो घ्या आणि तुम्ही स्टोऱ्या टाका. कांदा टाकू साईडला द फूड वॉज ओके बिकॉज मी महाराष्ट्रीयन आहे आणि मला तिखट खायची सवय आहे. इट वॉज लिटल स्वीट फॉर मी. त्यानंतर आम्ही बऱ्याचशा वेगळ्या डिशेस ऑर्डर केलेल्या आणि खाऊन आम्ही निघालो घरी आपल्या. अँड दॅट वॉज माय गुढीपाडव्याची पहाट नाही, दुपारच झाली म्हणा. बट इट वॉज अ गुड डे. मी घरात आल्या चेंज केलं. मला इतका हेवी मेकअप डेली यूजसाठी नाही जमत. मी फक्त काय ओकेशन असेल तरच तयार होते. युजली मी जेव्हा पण मेकअप लुक क्रिएट करते तो मॅक्स 15 to 20 मिनिट्ससाठी असतो आणि नंतर मी तो काढून टाकते. बिकॉज आय एम नॉट अ फुल ग्लॅम काइंड ऑफ पर्सन. मला सटल सिम्पल मेकअप लुक आवडतं. बट इट वॉज गुढीपाडवा म्हणून आय वेंट फॉर अ लिटल ग्लॅम. घरी आल्या मी माझी केस डिटँगल केली आणि त्यानंतर लगेचच मी माझा मेकअप काढला. फॉर रिमूव्हिंग माय मेकअप मी न्यू प्रॉडक्ट ट्राय केला होता. इट वॉज फ्रॉम क्वेंच. इट वॉज देअर मेकअप रिमूव्हर बाम आणि मला तो प्रचंड आवडला. इट मेल्टेड ऑन माय स्किन लाईक अ बटर. खूप अमेझिंग प्रॉडक्ट आहे. आय एम शॉर्ली गोइंग टू रिपर्चेस इट वन्स दिस वन इज ओव्हर. आणि हे स्पॉन्सर्ड नाही आहे ऑब्व्हियसली. मी स्वतःच्या पैशाने परचेस केलेलं. अँड द प्रॉडक्ट टर्न्ड आउट टू बी रिअली गुड म्हणून मी हा स्पेसिफिकली दाखवला. बाकीचा पुढचा मेकअप काढताना तर मी नाही फिल्म केलं बिकॉज मी पण खूप दमली होती. मेकअप काढून झाल्यानंतर मी हॉट सॉल्ट बाथ घेतलं बिकॉज इट वॉज व्हेरी रिलॅक्सिंग फॉर मी. आणि त्यानंतर मी पूजा वगैरे केली बिकॉज संध्याकाळ झालेली तोपर्यंत. नवीन वर्षात माझं रेझोल्यूशन आहे की मी रोज हनुमान चालीसा वाचणार न चुकता. अँड नंतर आय नीडेड अ रिली चिल्ड आईस्ड कॉफी बिकॉज मला व्हिडिओ एडिटिंग करायची होती. त्यानंतर लगेच मी सगळं सेट करून व्हिडिओ एडिट करायला बसले. बाय द वे मी ही कॉफी घरात नव्हती बनवलेली. ही मी मॅगडीमधून ऑर्डर केलेली. इज देअर आईस्ड कॉफी. इट इज रिअली गुड. जर तुम्ही ट्राय नाही केली तर नक्की ट्राय करा. तुम्हाला अजून असेच व्लॉग्स बघायचे असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. म्हणजे मला आवडेल की तुम्हालासुद्धा हे व्हिडिओज बघायला आवडत आहेत आणि मला ते फिल्म करायला अजून मजा येईल. इफ यू गाईज आर लाइकिंग इट मोर. आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. मी बाहेरूनच ऑर्डर करणार होतो परत. बट देन दुपारी पण बाहेरचं खाल्लेलं. अँड आय नीडेड समथिंग सिम्पल घरचं जेवण.
आणि ऑब्व्हियसली माझा फेवरेट आंबा. जेवण वगैरे झाल्यानंतर मी रात्री झोपण्याच्या आधी नेहमी माझी केसं डिटँगल करते बिकॉज सकाळी उठून ते मेसी नाही होत एक्स्ट्रीमली. आणि मी नेहमी वेणी बांधूनच झोपते बिकॉज सकाळी उठल्यावर माझी केसं छान वेवी दिसतात. मला जास्त काही फॅन्सी हेअरस्टाईल करायला लागत नाही बिकॉज ऑफ द वेव्ज. आणि मी झोपायच्या आधी फेस पॅक लावला बिकॉज माय स्किन वॉज गेटिंग रिअली इची बिकॉज ऑफ द मेकअप जो मी पूर्ण दिवस अप्लाय केला होता. यायला मी किती गोर आहे बघ, गरज पण नाही. डिलिव्हलू इज द सिलिव्हलू झालंय राजचं. Raj Ghag is living in his own little delusional head. त्या हेअरबँडला तो हेअरबँड घे ना. पप्पा तो हेअरबँड आहे ना. मम्मी इकडे 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 सांगते. इकडे 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 तरी तो हेअरबँड मेरे सामने झुक के रहना पड़ेगा. इकडे फॅनचा आवाज येत असेल. तुझा आवाज सबसे छोटा बच्चा हो घर का. इकडे तोंड धुतलंस का आधी? हो. राहत नाही ना तुझी केस तेवढूच्या हेअरबँडने? असं का पण सेम कलर केलेली आहे. येस सेम बट डिफरंट. हात टॅन झाला ऑलरेडी. माझी चेस्ट दिसते नको. तिकड आहे काय? नाही बंद कर. आता ते बंद कर. तिथे आपण एक फूड चॅलेंज करूया का? नाही रेड. का बाबू? मी स्पायसी खात नाही. काय स्पायसी खात नाही. काय माझ्या हेल्थला राज स्पायसी फूड चॅलेंज करायचा. करूया ना. अरे पंख्याचा आवाज येतो. तू कायच रेकॉर्डिंग मी टाकणार तरी पण. आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्या घरी फॅन आहे आणि त्याचा आवाज येतो. हा बरीच रात्र झालेली आणि माझे मॉम डॅड झोपले होते म्हणून आम्ही लाईट्स ऑफ केली. फेस पॅक माझा सुकला. त्यानंतर मी माझा फेस वॉश केलं. अँड ऑब्व्हियसली प्लीज दिस इज अ रिमाइंडर टू यू टू ड्रिंक वॉटर अ लॉट. दिस इज समर आणि ऑलरेडी इट इज व्हेरी डिहायड्रेटिंग सो डोंट फॉरगेट टू ड्रिंक युअर वॉटर. नंतर मी फेस वॉश केला आणि माझा नाईट टाईम स्किन केअर रुटीन केली. तीसुद्धा मी फिल्म केली आहे. जर तुम्हाला ती हवी असेल तर कमेंट करा. मी नक्की ती व्हिडिओ पोस्ट करेल जी मी ऑलरेडी शूट केली आहे बाय द वे. दॅट्स हाव आय सेलिब्रेटेड गुढीपाडवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड सी यू इन द नेक्स्ट वन.